नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 1 वरती आणि 5वं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे यातला सराव संच 5.2 आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा सराव संच आहे आणि या सराव संचामध्ये आपल्याला शाब्दिक गणित बघायचे आहेत. इयत्ता 10वीच्या अनुषंगाने सुद्धा हा सराव संच खूप महत्त्वाचा आहे. कारण इयत्ता 10वीला ज्यावेळेस तुम्ही जाल, पहिलंच प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. या प्रकरणामध्ये अशाच प्रकारचे शाब्दिक गणित आहेत जी आज आपण बघणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करेल मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात पुढे. तर बघा, शाब्दिक गणित सोडवताना कशी सोडवायची या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक गणित आज आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, एका पाकिटात शाब्दिक गणित या प्रकरणातली सोडवताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलंही गणित आलं तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतील. त्याच्यामध्ये दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील, दोन संख्या असतील, जे काही असेल ते दोन असेल. तर त्या दोन मधल्या एका संख्येला, एका व्यक्तीला, एका वस्तूला एक्स म्हणायचं आणि दुसऱ्याला आपण वाय म्हणायचं. ओके, एवढं करायचं. आणि त्यानंतर या प्रश्नामध्ये दोन अटी दिलेल्या असतात. या दोन अटींचा वापर करून दोन समीकरणं तयार करायची आणि दोन समीकरणं तयार झाल्यानंतर ती कशी सोडवायची हे आपण सराव संच 5.1 मध्ये बघितलंय. मग ती दोन समीकरणं सोडवल्यानंतर एक्स आणि वाय ची जी काही उत्तर येतील ते आपलं एक्स आणि वाय च्या किमती येतील ते आपलं उत्तर असेल. तर बघा, पहिल्या पायरीनुसार आपण दोन गोष्टी काय बघा, एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. ओके, नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयाच्या व 10 रुपयांच्या किती नोटा असतील? तर या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, नोटा आहेत. दोन प्रकारच्या नोटा आहेत, 5 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा. मग आपण 5 रुपयांच्या नोटांच्या संख्येला एक्स मानू, 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येला वाय मानू. ओके, तर इथे बघा, आपल्याला विचारलंय की 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या नोटा किती आहेत. मग इथे लिहायचं 5 रुपयांच्या नोटा. 5 रुपयांच्या ज्या काही नोटा आहेत किंवा त्या 5 रुपयांच्या नोटांची जी संख्या आहे ती आपण एक्स मानू आणि 10 रुपयाच्या नोटा, रुपयांच्या ज्या काही नोटा आहेत त्या 10 रुपयांच्या नोटांची संख्या आपण काय करू, वाय मानू. एवढं फक्त लक्षात घ्या. आता याच्यामध्ये दोन अटी आहेत. त्यातली पहिली अट बघा काय आहे. पहिली अट काय, एका पाकिटात काही 5 रुपयाच्या काही 10 रुपयाच्या नोटा आहे आणि नोटांची एकूण किंमत 350 आहे. बरं का, पहिली अट नीट समजून घ्या. पहिली अट आपल्याला दिले किंवा पहिल्या अटीनुसार आपल्याला दिलेलं आहे, नोटांची एकूण किंमत जी आहे ती 350. म्हणजे 5 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्यांची बेरीज आणि 10 रुपयांच्या म्हणजे 5 रुपयांच्या नोटा आणि 10 रुपयांच्या नोटा यांची एकूण जी किंमत आहे ती 350 आहे. याचा अर्थ 5 रुपयाच्या एक्स नोटा आहेत म्हणून 5x ही झाली 5 रुपयांच्या नोटांची एकूण किंमत किती असेल ती. आणि 10 रुपयांच्या एकूण वाय नोटा आहेत. आपल्याकडे 10 रुपयाच्या वाय नोटा आहेत म्हणजे 10 वाय. आणि ही किती बेरीज आहे, एकूण 350. एवढं लक्षात घ्या. म्हणजे एकूण जी किंमत आहे ती 350 आहे. म्हणून 5 गुणिले 5 रुपयाच्या नोटांची संख्या म्हणजे 5 रुपयाची एकूण टोटल किती पैसे झाले ते. आणि 10 गुणिले 10 रुपयाच्या नोटांची संख्या म्हणजे 10 रुपयाच्या ज्या काही नोटा आहेत त्यांची एकूण किंमत झाली ती. आणि या दोघांची मिळून एकूण किंमत 350 आहे. आता हे समीकरण तयार झालं. या समीकरणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये 5, 10 आणि 350 या तिन्ही संख्यांना 5 ने भाग जाईल. तर लावून टाकायचा. 5 एके 5, 5 दुने 10 आणि 5 7 35 म्हणून 70. समीकरण नंबर 1 झालं. याच्यानंतर आपण एक काम करू. दुसरी जी अट आहे ती बघा काय आहे. दुसरी अट आपल्याला दिलेली आहे. दुसरी अट दिले की 5 रुपयांच्या नोटांची संख्या, 5 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स आहे. ही 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या, बरं का, एक्स जी आहे 5 रुपयांच्या नोटांची संख्या म्हणजे एक्स जी आहे ती 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे 10 रुपयाच्या नोटांच्या संख्येची दुप्पट. 10 रुपयाच्या नोटा वाय आहेत त्याची दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचे आणि त्याच्यापेक्षा 10 ने कमी आहे. 10 ने कमी म्हणजे वजा 10. 10 ने जास्त आहे म्हटलं असतं तर अधिक 10 केलं असतं. इथं 10 ने कमी आहे म्हणून या ठिकाणी आपण वजा 10 लिहिलं. एक्स बरोबर 2y वजा 10. आता एक्स आपल्या जागेवर ठेवू. 2y अधिक 1 आले वजा 2y बरोबर वजा 10 आपल्या जागेवर. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता 1 आणि 2 चा जर विचार केला तर या दोन समीकरणांना सोडवायचंय
आणि सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या, ते आपलं असणारे उत्तर. दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे का? तर यस बघा, एक्सचा पण समान आहे, वायचा पण समान आहे. दोघांची बेरीज केली तर 2y कट होईल, वजाबाकी केली तर x कट होईल. आपण बेरीज करू. समीकरण 1 अधिक 2 करून टाकू. समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 करू. समीकरण 1 अधिक 2. समीकरण 1 काय आहे? x अधिक 2y बरोबर 70. इथं लिहून टाका. x अधिक 2y बरोबर 70 आणि अधिक समीकरण 2 आपल्याकडे काय आहे? x वजा 2y बरोबर वजा 10. x वजा 2y बरोबर वजा 10. आता x अधिक x 2x झाले. अधिक 2y वजा 2y कट झाले. 70 वजा 10 60 झाले. x आपल्या जाग्यावर लिहा. 60 आपल्या जाग्यावर. 2 गुणिले इकडे आले भागिले. x बरोबर 42 6 म्हणून 30 झाले. x ची किंमत माझ्याकडे आलेली आहे 30. आता मला y ची किंमत काढायची. y ची किंमत काढण्यासाठी मी काय करणार? ही जी x ची किंमत 30 आहे, तिला मी समीकरण नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवणार. आपण समजा समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. इथं लिहायचं x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवलं तरी चालेल. 1 मध्ये ठेवू. ओके. आता मला सांगा समीकरण 1 काय आहे? समीकरण 1 आहे x अधिक 2y बरोबर 70. मग या ठिकाणी लिहा x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2y बरोबर 70. x ची किंमत 30 आहे. 30 अधिक 2y बरोबर 70. बघा 2y आपल्या जाग्यावर 70 आपल्या जाग्यावर 30 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 30. 2y आपल्या जाग्यावर 70 मधून 30 गेले 40 राहिले. y आपल्या जाग्यावर 40 आपल्या जाग्यावर हे 2 गुणिले पलीकडे गेले भागिले आणि y बरोबर 2 दुने 4 म्हणजे 20. y बरोबर आपल्याकडे आलेला आहे 20. तर अशा प्रकारे x बरोबर 30 आणि y बरोबर 20 आलं. x बरोबर 30 म्हणजे काय? तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या 30. मग या ठिकाणी इथे लिहायचं 5 रुपयाच्या नोटा ज्या आहे किंवा त्या नोटांची संख्या किती 30 आहे आणि 10 रुपयाच्या ज्या काही नोटा आहेत आपल्याकडं त्या 10 रुपयाच्या नोटांची संख्या आपल्याकडं 20 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी सोडवू शकतो. ओके. एकदा मी बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकताय. ओके. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न काय आहे. तत्पूर्वी एकदा हे उत्तर आपण जरा चेक केलं पाहिजे. ओके. येस. तर बरोबर आहे. ओके चला. 5 रुपयाच्या 30, 10 रुपयाच्या 20. ओके चला पुढे बघा. पुढचा प्रश्न. तर तुमच्या लक्षात आलं असेल समीकरण व्यवस्थित तयार करायचं. आता बघा इथे. एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर एकास 2 होते. तर तो अपूर्णांक काढा. बघा जरा नीट प्रश्न जरा समजून घ्या, की बाबा एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. इथं 2 गोष्टी आहेत. काय बाबा एक छेद आणि एक अंश आहे. मग अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा आपण काय करू या ठिकाणी छेद जो आहे त्या छेदाला आपण काय करू x मानू आणि अंश जो आहे अपूर्णांकाचा त्या अंशाला आपण y म्हणू. म्हणजे दिलेला जो काही अपूर्णांक तुमच्याकडे असेल हा अपूर्णांक तो असणार आहे अंश भागिले छेद. अंश आहे y आणि छेद आहे x. हा झाला तुमचा अपूर्णांक y भागिले x. आता याच्यामध्ये 2 अटी आहेत. तर त्या 2 अटीनुसार पहिली अट काय बघा लक्षात घ्या. पहिली अट म्हणजे पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार होईल ते काय बघा. पहिल्या अटीचा जर विचार केला तर एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे बघा लिहिता लिहिता समीकरण तयार करायचं. एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे x बरोबर. हा अंशाच्या दुपटीपेक्षा अंशाची दुप्पट म्हणजे y ची दुप्पट 2y. 1 ने जास्त म्हणून अधिक 1 झालं समीकरण तयार. याला जरा सामान्य रूपात लिहा. पहिला x 2y अधिक इकडे आले वजा 2y बरोबर 1 आपल्या जागेवर समीकरण नंबर 1. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण तयार करू. दुसरी अट या ठिकाणी आपण लिहू. दुसरी अट लिहा पटापट. दुसरी अट काय? अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास बघा y अधिक 1 करा भागिले x अधिक 1 करा. अंश आणि छेद याच्यामध्ये मी 1 मिळवला. मिळवल्यानंतर अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर एकास 2 येते. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते एकास 2 येते. आता इथं कॅल्क्युलेशन करून तिरकस गुणाकार करून दुसरं एक समीकरण आपल्याला मिळेल. बघा कसं 1 गुणिले x अधिक 1 करा बरोबर 2 गुणिले y अधिक 1 करा. 1 गुणिले x 1 1 1 1
2 गुणिले y 2y अधिक 2 एके 2. आता सगळा x एका बाजूला घ्या, y एका बाजूला घ्या, बाकी स्थिर संख्या पलीकडे. x आपल्या जागेवर अधिक 2y इकडे आले वजा 2y बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडं हा जो 2 जो आपल्याकडे आहे जसाच्या तसा या ठिकाणी आपण 2ला या ठिकाणी आपण जसं तसं लिहूयात. समजा मी 2ला इथं जसं तसं लिहिलं. हा 1 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1. तर या ठिकाणी x वजा 2y बरोबर 2तून 1 गेला 1. दोन्हीकडे सारखीच समीकरणं या ठिकाणी आपल्याला मिळायला लागलेली आहेत. ठीक आहे, याला आपण समीकरण नंबर 2 म्हणू. तर इथं 2 समीकरणं जी आपल्याला मिळालेली आहेत, ही दोन्ही समीकरणं सारखीच आहे, एकच आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, इथं उत्तर तुम्हाला अनेक मिळतील. जसं की एक्झाम्पल आपण समजा बघू. समजा तुम्ही y बरोबर समजा 1 घेतलं, तर आपल्याकडे x बरोबर किती असणार आहे, ते आपण काढू. ओके. y बरोबर 1 घेतलं तर x बरोबर किती? मग x बरोबर किती हे काढण्यासाठी याच समीकरणाचा वापर करा. x वजा 2y बरोबर 1. x च्या जागेवर x लिहा. वजा 2 गुणिले y ची किंमत किती बाबा? 1 पकडले बरोबर 1. मग x बरोबर 1 आपल्या x वजा 2 एके 2 झालं बरोबर 1 आपल्या जागेवर. x आपल्या जागेवर 1 आपल्या जागेवर वजा 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 2 झाले. 2 आणि 1 किती झालं? 3 झालं. x बरोबर किती? 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. y बरोबर 1 असेल तर x बरोबर 3 असेल. मग तो अपूर्णांक जो आपल्याला आपण म्हणतोय, तो अपूर्णांक आपल्याकडे काय असणार आहे? तो अपूर्णांक आपल्याकडे आहे y भागिले x. y भागिले x. y ची किंमत आपण 1 घेतले आणि x ची किंमत आपण 3 घेतली. म्हणजे तो अपूर्णांक 1/3 असू शकतो. किंवा तुमच्याकडे अनेक उत्तर येईल. मी तुम्हाला म्हटलं किंवा जर तुम्ही या ठिकाणी म्हटलं y बरोबर बाबा मी 2 घेऊन बघतो, तर x बरोबर किती असणार आहे ते आपण या ठिकाणी काढू. y बरोबर जर तुम्ही 2 घेतलं, तर x ची किंमत काय असेल बाबा? समीकरण हेच लिहायचं. x वजा 2y बरोबर 1. x वजा 2y बरोबर 1. x च्या जागेवर xच लिहा आणि वजा 2 गुणिले y ची किंमत माझ्याकडे किती बाबा? 2 आहे. बरोबर 1 लिहा. x वजा 2 दुने 4 बरोबर 1. x बरोबर 1 आपल्या जागेवर वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4. म्हणून x बरोबर आपल्याकडे काय आलं बाबा? 5 आलं. म्हणजे तो अपूर्णांक जो आहे, अपूर्णांक या ठिकाणी हा अपूर्णांक तुमचा असा सुद्धा येऊ शकतो. y भागिले x आपण म्हटलंय. y ची किंमत किती बाबा? तुम्ही 2 घेतली, तर x ची किंमत आपल्याला मिळते 5. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अनेक उत्तरं या ठिकाणी मिळू शकतात. पाठ्यपुस्तकामध्ये मागे 4/9 वगैरे काहीतरी उत्तर आहे, तर ते पण तुमचं चालू शकतं. बरोबर, y ची किंमत जर तुम्ही 4 घेतली, तर तुम्हाला या ठिकाणी x ची किंमत जी आहे ती 9 मिळेल. म्हणजे अशा प्रकारे इथं बरीचशी उत्तरं तुम्हाला या प्रश्नामध्ये मिळू शकतात. हा प्रश्न एक थोडासा वेगळा आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघू. पुढचा जो तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिलंय? प्रियंका आणि दीपिका यांच्या वयांची बेरीज जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 34 वर्ष. बरोबर, प्रियंका आणि दीपिकांच्या. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा. एकदम साधा सोपा विषय. मग या ठिकाणी आपण काय करू? प्रियंकाचं जे वय आहे, प्रियंकाचे वय, दोघांची वय आहे, एकाचं वय x एकाचं y. प्रियंकाचे जे वय आहे ते x वर्षे मानू. ओके. त्याच्यानंतर दीपिकाचं जे वय आहे, दीपिकाचे वय आपण काय करू? दीपिकाचे वय जे आहे ते y वर्षे मानू. झालं बाबा. आता काय करायचंय? मुद्दा बघा, या ठिकाणी अटी ज्या आहेत त्या आपल्याला काय दिल्यात. त्याच्यातली पहिली अट बघा. पहिली अट आहे. पहिली अट आपल्याला या ठिकाणी काय दिसते, की दोघांच्या वयांची बेरीज जी आहे ती 34 वर्ष आहे. म्हणजे दीपिकाचं वय अधिक प्रियंकाचं वय दोघांची बेरीज 34. प्रियंकाचं वय x, दीपिकाचं वय y बरोबर किती बाबा? 34 वर्ष. समीकरण नंबर 1 तयार झालं. आता जी दुसरी अट आहे ती या ठिकाणी काय बघा? दुसरी अट. दुसऱ्या अटीनुसार आपण काय करू? दुसरं समीकरण तयार करू. दुसरी अट काय? प्रियंका जी आहे, प्रियंका म्हणजे x, ती दीपिकापेक्षा म्हणजे y पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे म्हणून अधिक 6. 6 वर्षांनी लहान म्हटलं असतं तर वजा 6. बघा नीट लक्षात घ्या. काय दिले? प्रियंका जी आहे, प्रियंका म्हणजे बाबा या ठिकाणी x, प्रियंकाचं वय x म्हटलं म्हणून प्रियंका x. ही दीपिकापेक्षा म्हणजे y पेक्षा 6 वर्षांनी मोठी म्हणजे अधिक 6. 6 वर्षांनी लहान म्हटलं असतं तर y वजा 6 आलं असतं. आता काय करू? हा y अधिक आहे त्याला म्हणू भावा इकडे ये. वजा झाला. बरोबर 6 आपल्या जागेवर. समीकरण नंबर 2. आता ही 2 समीकरणं मला सोडवायच्यात आणि x आणि y च्या किमती काढायच्या. x ची किंमत म्हणजे प्रियंकाचं वय, y ची किंमत म्हणजे दीपिकाचं वय. दोघांमध्ये बघा काय समान आहे? y चा सहगुणक पण समान आहे, x चा सहगुणक पण समान. 2 समीकरणांची बेरीज केली, y कट होईल आणि x ची किंमत मिळेल. या 2 समीकरणांची वजाबाकी केली, x कट होऊन y ची किंमत मिळेल. तर आपण काही करा, बेरीज करा किंवा वजाबाकी करा. तुम्हाला जे वाटेल ते करा, पण मी या ठिकाणी करतो बेरीज. समीकरण 1 अधिक
समीकरण 2 करू. 1 आणि 2 यांची बेरीज करू. चला बाबा, समीकरण नंबर 1 काय त्याला उचला. x अधिक y बरोबर 34 उचलून इथे लिहा. x अधिक y बरोबर 34 आणि अधिक पुढचं समीकरण काय, x वजा y बरोबर 6 इथे लिहून टाका. x वजा y बरोबर 6. चला, x आणि x 2x झाले. अधिक y वजा y गेला. 34 आणि 6 आपल्याकडे झाले 40. x आपल्या जाग्यावर, 40 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले इकडाले भागिले 2. x बरोबर 2 आणि 40ला भाग लावला 20 आलं. x बरोबर 20 म्हणजे प्रियंकाचं वय आलं 20 वर्ष. आता दीपिकाचं वय काढू. दीपिकाचं वय काढण्यासाठी x ची जी किंमत आहे तिला तुम्ही समीकरण 1, 2 कशातही ठेवा. आपण काय करू, 1 मध्ये ठेवू. x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके. आता समीकरण 1 काय आहे त्याला व्यवस्थित लिहून काढू. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 34. इथे लिहायचं x अधिक y बरोबर 34. x ची किंमत 20 आहे. 20 अधिक y बरोबर 34. आता या ठिकाणी y आपल्या जाग्यावर, 34 आपल्या जाग्यावर, 20 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 20 झाले. y बरोबर 34 20 गेले, 14 राहिले, विषय संपला. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, मग इथं आपण उत्तर लिहू की बाबा प्रियंकाचं वय किती, x वर्ष बरोबर 20 वर्ष, दीपिकाचं वय y वर्ष बरोबर 14 वर्ष. या ठिकाणी वाटलंच तर उत्तर व्यवस्थित डिटेल्स मध्ये लिहा. प्रियंकाचे वय आपल्याला दिलंय x बरोबर 20 वर्ष आपण या ठिकाणी लिहू. ओके. त्यानंतर दीपिकाचे वय जे आहे आपल्याला दिलंय, दीपिकाचं बघा असे दीपिकाचे वय. ओके. हे दीपिकाचं वय म्हणजे y बरोबर किती आपल्याला दिले, 14 वर्ष. y ची किंमत 14 आहे म्हणून 14 वर्ष. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. एकदम सोपा आहे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथं फक्त समीकरण नीट तयार करता आली पाहिजे. ती नाही आली तर मग गडबड आहे. ओके. पुढे बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर सिंह आणि मोर यांची संख्या काढा. मग आपण काय करू, प्राणी संग्रहालयात असणाऱ्या सिंहांची जी काही संख्या आहे त्या सिंहांच्या संख्येला आपण म्हणू x आणि मोरांची जी संख्या आहे, नाचरे मोरांची जी संख्या आहे, मोरांची संख्या तिला आपण म्हणू बाबा y. बरोबर. आता 2 अटी. भाऊ पहिली अट काय, पहिल्या अटीनुसार पहिली अट ओके, पहिली अट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे काय, की या दोघांची संख्या 150 आहे. सिंहांची संख्या अधिक मोरांची संख्या दोन्ही मिळून 150 होतात. सिंहांची संख्या x अधिक मोरांची संख्या y दोन्ही मिळून 50. समीकरण नंबर 1 झालं. आता दुसरी अट बघा काय, दुसरी अट जरा खतरनाक आहे. दुसरी अट, सिंहांच्या आणि यांच्या पायांची संख्या बरं का, यांच्या पायांची संख्या एकूण संख्या 140 आहे. म्हणजे सिंहांच्या पायांची संख्या अधिक मोरांच्या पायांची संख्या बरोबर 140. मला सांगा सिंहाला किती पाय असतात, 4 पाय असतात. सिंह किती आहे, x आहे. म्हणजे एकूण सिंहांच्या पायांची संख्या 4x. मोर किती आहेत, y आहेत. एका मोराला 2 पाय असतात. y मोराला 2 y पाय असतील. बरोबर किती, 140. म्हणजे सिंहांच्या पायांची संख्या म्हणजे 4x, मोरांच्या पायांची संख्या 2y आणि ही एकूण 140 आहे. 4x अधिक 2y बरोबर 140. आता इथं लक्षात घ्या, इथं या सगळ्या समीकरणाला तुम्ही 2ने भाग लावू शकताय. समीकरण थोडंसं मोठं आहे, त्याला तुम्ही छोटं बनवू शकताय, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं पडतं. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याकडे येतील की बे 2 4 म्हणून 2x, बे 1 के बे म्हणून y आणि बे 7 ती 14 म्हणून या ठिकाणी आलं 70 आणि इथं समीकरण नंबर 2. आता या दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे, y चा समान आहे. म्हणजे त्या y ला आपल्याला बाय करता येईल, म्हणजे त्याला कट करता येईल. मग y ला कट करण्यासाठी 2 समीकरणांची काय करायची बघा, वजाबाकी करायची. समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा. आपण या ठिकाणी काय करू, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 वजा समीकरण नंबर 1 करू. चला, समीकरण 2 काय आहे माझ्याकडं, 2x अधिक y बरोबर 70. माहिती लिहून टाका, 2x अधिक y बरोबर 70 आणि वजा समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 50. इथं लिहून टाका, x अधिक y बरोबर 50. वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलली, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा, y कट झाले. त्याच्यानंतर 2तून 1 गेले, 1x
बरोबर 70 मधून 50 गेले 20 राहिले. x बरोबर 20 भाऊ. x बरोबर 20 म्हणजे कोणाची संख्या झाली इथं? सिंहांची संख्या 20 झाली. आता मोरांची संख्या काढायची आहे. म्हणजे y ची किंमत काढायची. y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये तुम्ही ठेवू शकता. समजा समीकरण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ओके. आता समीकरण आपल्याकडे 1 काय आहे बाबा? कुठे गेला 1? हे बघा सर इथे. x अधिक y बरोबर 50. मग इथे लिहून टाका. x अधिक y बरोबर 50. x ची किंमत 20 आहे. 20 अधिक y बरोबर 50. y आपल्या जागेवर, 50 आपल्या जागेवर, 20 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. y बरोबर 50 20 गेले 30 राहिले. y बरोबर 30. याचा अर्थ सिंहांची संख्या x बरोबर 20 लिहा. मोरांची संख्या y बरोबर 30 लिहा. विषय संपला. चला जाऊयात पुढे. पण याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवाच असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न बघा. खतरनाक विषय. खतरनाक. या प्रश्नाला जरा थोडंसं छोटं करू म्हणजे आपल्याकडे जागा जरा जास्त मिळेल. आता या ठिकाणी 2 चलातील रेषीय समीकरणे. आता या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये पगार दिलाय आणि पगार वाढ या संदर्भातला हा प्रश्न आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे म्हणजे जागा बरीचशी खाल्ली. त्याची जागा जरा थोडीशी छोटी करूयात म्हणजे आपल्याला लिहायला व्यवस्थित जागा मिळेल. यस झाली जागा. बघा या ठिकाणी या प्रश्नाचा जर का आपण विचार केला तर याच्यात काय संजयला नोकरीमध्ये संजय नोकरी करतोय बाबा. मासिक पगार मिळतो. काही मासिक पगार मिळतो म्हणजे महिन्याला त्याला बघा पगार आहे. 5,000, 10,000, 2,000, 3,000 जो काय असेल तो त्याचा महिन्याला पगार आहे. त्याच्या पगारात दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. दरवर्षी त्याचा पगार वाढतो पण निश्चित आहे. 100 तर 100 रुपयांनी वाढतंय. 150 तर 150 रुपयांनी वाढतंय. 1000 तर दरवर्षी 1000 ने वाढतंय. पण नेमका आकडा माहिती नाहीये. ठराविक बघा आकडा जो आहे त्याचा पगार वाढतोय. जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला. 4 वर्षांनी त्याचा पगार 4,500 झाला. आणि 10 वर्षांनी त्याचा पगार 5,400 रुपये झाला. तर त्याचा सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम बरं का. मग आपण एक काम करू 2 गोष्टी. सुरुवातीचा पगार. कोणाचा सुरुवातीचा पगार? या ठिकाणी संजयचा पगार. संजयचा सुरुवातीचा जो पगार आहे तो आपण रुपये X मानू आणि त्याची जी पगार वाढ आहे वार्षिक पगार वाढ. वार्षिक जी त्याची पगार वाढ आहे त्याची जी वार्षिक पगार वाढ आहे त्याला आपण काय म्हणू बाबा Y रुपये मानू. आता या ठिकाणी आपल्याकडे आहेत 2 अटी. त्या 2 अटींनुसार आपल्याला 2 समीकरण तयार करावी लागेल. मग त्या 2 अटींमध्ये जी पहिली अट आहे पहिली घ्या अट व्यवस्थित. पहिली अट जी आहे ती काय आहे की 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 होता. आता त्याची जो पगार कसा वाढणार आहे बघा तो 4 वर्षानंतर समजा त्याचा पहिल्या वर्षीचा पगार X रुपये. दुसऱ्या वर्षी काय असणार आहे X अधिक त्याचा पगार वाढणार आहे Y रुपयाने वाढणार. दुसऱ्या वर्षी X अधिक Y होते. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचा पगार म्हणजे पहिल्या वर्षानंतर त्याचा पगार एवढा असणार आहे. पहिल्या वर्षानंतर X अधिक Y एवढा वाढेल. दुसऱ्या वर्षांनी किती वाढणार आहे? X अधिक 2Y इतका वाढणार आहे. बरोबर. तिसऱ्या वर्षांनी X अधिक 3Y इतका वाढणार. तर 4 वर्षानंतर त्याचा मासिक पगार किती असणार आहे बाबा? X रुपये हा तर त्याचा पगार आहे. 4 वर्षानंतर त्याचा पगार 4,500 पण तो कसा असणार आहे? पहिल्या वर्षाचा त्याचा X इतका पगार आहेच. परंतु 4 वर्षानंतर त्याचा पगार वाढणार आहे. 4 वर्षानंतर वाढणार आहे. कितीने वाढणार आहे? तर 4Y ने वाढणार आहे. एका वर्षानंतर पगार Y ने वाढतो. 4 वर्षानंतर 4Y ने. म्हणजे त्याचा सुरुवातीचा पगार अधिक 4Y बरोबर तुमच्याकडे किती आले? 4,500. हे समीकरण नंबर 1 तयार होईल. जरा नीट समजून घ्या. त्याचा सुरुवातीचा पगार अधिक 4 वर्षांनी किती वाढणार? 4Y. आणि म्हणून 4 वर्षांनी त्याचा पगार होणार आहे X अधिक 4Y बरोबर 4,500. त्याचप्रमाणे दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण तयार होईल. दुसरी अट बघा या ठिकाणी काय आहे. दुसरी अट आपल्याकडे काय आहे की 10 वर्षांनी त्याचा पगार म्हणजे X इतका पगार होता. 10 वर्षांनी किती वाढणार आहे? 10Y वाढणार आहे आणि तो पगार होऊन जाणार आहे 5,400. ओके. समीकरण नंबर 2. आता या दोघांना सोडवून X आणि Y ची किंमत काढा. X ची किंमत म्हणजे सुरुवातीचा पगार आणि Y ची किंमत म्हणजे वार्षिक पगार वाढ. बघा
आता या दोघांमध्ये कोण समान आहे बाबा? एक्स चा सहगुणक समान आहे, तो कॅन्सल होऊ शकतो. एक्सला कट करण्यासाठी दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. मग त्यासाठी समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा, काही फरक पडत नाही. आपण काय करू? समीकरण नंबर 2 मधून समीकरण 1 वजा करू. 2 वजा समीकरण 1 करा. बरोबर, 2 वजा समीकरण 1 करा. तर समीकरण 2 माझ्याकडे काय बघा? समीकरण 2 आहे x अधिक 10y बरोबर 5400 आणि वजा x अधिक 4y बरोबर 4500. बघा, x मधून x गेले, 10 तून 4 गेले 6y आणि 5400 मधून 4500 गेले, तर आपल्याकडे राहिले 900. बरोबर, 4500 अधिक 900 बरोबर 5400 होतील. 900 राहिले. बरोबर, आता x ची किंमत y ची किंमत काढायची. y आपल्या जागेवर, 900 आपल्या जागेवर आणि भागिले 6. हे 6 गुणिले पलीकडे आले भागिले. y बरोबर किती येतील? 150. तुम्ही जर का 900 ला जर 6 ने भाग लावला बघा, 6 एक्के 6, 9तून 6 गेले 3, वरून आले 0 आणि 6 पंचे 30 आणि एक 0 घेतला तर तुमचं 150 उत्तर येईल. म्हणजे y ची किंमत मला मिळते 150. y म्हणजे मला काय मिळालं बाबा? पगारवाढ. त्याची वार्षिक पगारवाढ 150 रुपये. आता x ची किंमत काढायची, सुरुवातीचा पगार. मग x ची किंमत काढण्यासाठी y बरोबर 150 ला तुम्ही समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकताय. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 150 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ओके. समीकरण 1 माझ्याकडे काय बाबा? समीकरण 1 आहे x अधिक 4y बरोबर 4500. आता x ची किंमत किती बाबा? माहिती नाही. 4 गुणिले y ची किंमत 150 बरोबर 4500. x अधिक 15 चौक 60 म्हणजे 600 झाला. बरोबर 4500. x ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब. 4500 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 600 ला म्हणायचं तुझं इथं काय काम? 600 अधिक आहे. बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाला. मग x बरोबर किती झालं? रुपये आपल्याकडे 4500 मधून 600 गेले, 3900 आपल्याकडे या ठिकाणी आले. म्हणजे त्याचा सुरुवातीचा पगार 3900 आणि वार्षिक पगारवाढ 150 असं या ठिकाणी आपल्याला उत्तर येईल. ठीक आहे. सुरुवातीचा पगार त्याचा 3900 आणि वार्षिक पगारवाढ 150 रुपये. बघा, 5 नंतर 6वा प्रश्न आपण बघू. 6व्या प्रश्नामध्ये काय? आता बघा, इथं हा विषय जरा थोडासा गंभीर आहे की 3 खुर्च्या व 2 टॅबलांची किंमत 4500. 5 खुर्च्या व 3 टॅबलांची किंमत 700 रुपये, 7000 रुपये. तर 2 खुर्च्या व 2 टॅबलांची किंमत काढा. या प्रश्नाला पण जरा छोटं करू, कारण खूपच मोठा आकडा दिसतोय भाऊ. म्हणजे जरा लिहायला आपल्याला जागा कमी पडते. त्याच्यामुळे हे जे काही मोठे प्रश्न आहेत त्यांना जरा छोटं करूयात, म्हणजे आपल्याला जरा लिहिण्यासाठी जागा पुरेल. ठीक आहे. याच्यानंतरचा पण पुढचा एक प्रश्न जरा मोठा आहे, त्याला पण छोटा करू. ओके. तर बघा, प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सगळे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एकूण 10 प्रश्न मित्रांनो या सराव संचामध्ये आहेत आणि 10 पैकी 10 सगळे प्रश्न आजच्या या आपल्या चर्चेमध्ये होऊन जातील. म्हणजे त्याच्यानंतर आपण सराव संच जो आहे आपला, संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे, तो आपण संकीर्ण प्रश्न संग्रह बघूया. चला बघा, या ठिकाणी हा जो पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे 6वा. बघा, याच्यात काय? 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत भाऊ. 3 खुर्च्या आणि 2 टेबल. मग आपण या ठिकाणी काय करू? एका खुर्चीची किंमत एका खुर्चीची जी काही किंमत आहे ती आपण काय म्हणू बाबा? रुपये एक्स. आणि एका टेबलाची किंमत एका टेबलाची जी काही किंमत आहे त्या किमतीला आपण म्हणू रुपये वाय. झालं. आता पहिली अट, 2 अटीनुसार 2 समीकरण तयार होतात. बघा, इथं जी पहिली अट आहे त्या पहिल्या अटीनुसार बघा काय समीकरण तयार होते. पहिली अट. आता मी इथं समीकरण समोरच लिहितो, म्हणजे जागा आपल्याला पुरेल नंतर. पहिल्या अटीमध्ये काय? 5 खुर्च्या म्हणजे 5x अधिक 3 टेबल म्हणजे 3y. यांची किंमत किती? 7000 रुपये बाबा. सॉरी, नाही, पहिली अट काय बाबा? 3 खुर्च्या म्हणजे 3x, 2 टेबल म्हणजे 2y. यांची किंमत आहे 4500. याला म्हणायचं भाऊ समीकरण नंबर 1 पहिल्या अटीनुसार. आता दुसरी अट बघा. दुसरी अट काय? पहिली अट झाली, आता दुसरी अट. दुसऱ्या अटीमध्ये दिलंय की 5 खुर्च्या म्हणजे 5x अधिक 3 टेबल म्हणजे 3y. यांची किंमत आहे 7000.
समीकरण नंबर 2. आता हे 1 आणि 2 ही दोन समीकरणं तयार करायचे, सोडवायचे आणि सोडवून x आणि y च्या किमती काढायच्या. आता या दोघांमध्ये बघा, x आणि y चा कोणाचा सहगुणक समान आहे, कोणाचाच नाहीये. मग कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागेल. मग x चा करा किंवा y चा करा. समजा आपण y चा सहगुणक समान करायचं ठरवलं, तर वर 2y आहेत आणि खाली 3y आहेत. y चा सहगुणक समान करू. 2ला 3ने गुणलं तर 6 होतील, म्हणून समीकरण 1 ला 3ने गुणा. 3ला 2ने गुणल्यावर 6 होतील, म्हणून समीकरण 2 ला 2ने गुणा. म्हणजे बघा, हे 2 आणि 3 या दोघांनी एकमेकांना गुणा. 2 ला 3ने गुणायचं म्हणजे समीकरण 1 ला 3ने गुणायचं. या 3 ला 2ने गुणायचं ह्या वरच्या, म्हणून समीकरण 2 ला मी 2ने गुणलं सगळं. ओके, मग ते गुणून बघायचं. तसं लिहा, समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणू. ओके, झालं. आता पुढे काय होईल बाबा, नवीन समीकरण बघा. इथं 3 ने गुणा. 3 त्रिक 9 म्हणून 9x, 3 दुने 6 म्हणून 6y. 45 त्रिक किती बाबा? 45 त्रिक बघा, 3 5 15, हातच्याला लेख 3 चौक 12 ने 13. बघा, 3 5 15 5, हातच्याला लेख 3 चौक 12 ने 13. 13,500. 13,500 समीकरण नंबर 3 तयार झालं. 2 ने समीकरण 2 ला गुणा. बघा, 2 पंचे 10 म्हणून 10x, 2 त्रिक 6 म्हणून 6y आणि 7 दुने 14 म्हणून 14,000. ओके, 14,000 या ठिकाणी आलं समीकरण नंबर 4. आता हे 3 आणि 4चा बघा विषय काय, या दोघांमध्ये 6y समान आहे, तो कट होईल आणि x ची किंमत मिळेल. मग यासाठी समीकरण 4 मधून 3 वजा करा. 3 मधून 4 वजा केलं तरी चालेल. आपण समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 4 वजा समीकरण 3 आपण या ठिकाणी करून टाकूयात. समीकरण 4 काय बाबा आपल्याकडे, त्याला लिहून टाका व्यवस्थित. हे बघा, इकडे लिहू. समीकरण 4 आहे, हे बघा इथंच लिहा. चला, 10x अधिक 6y बरोबर 14,000 आणि वजा 9x अधिक 6y बरोबर 13,500. काय येईल बघा, 10 तून 9 गेले 1x, 6y कट झाले आणि 14,000तून 13,500 गेले, फक्त 500 राहिले. x बरोबर किती मिळालं? 500. x ची किंमत मला 500 मिळाली. आता y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी ही जी x ची किंमत आहे, तिला तुम्ही समीकरण 1 2 3 4 कशातही ठेवू शकता. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. चला, x बरोबर 500 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपल्याकडे, समीकरण 1 आहे 3x अधिक 2y बरोबर 4,500. इथं लिहा, 3x अधिक 2y बरोबर 4,500. 3 गुणिले x ची किंमत आहे 500 अधिक 2y आपल्या जागेवर बरोबर 4,500. 3 5 15 म्हणजे 1,500, 1500 अधिक 2y बरोबर 4,500. 3,500 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2y बरोबर 4,500 अधिक 1,500, 1,500 अधिक हे पलीकडे गेले वजा. मग 2y बरोबर या ठिकाणी आपल्याकडे काय आलं, 4,500 मधून 1,500 गेले 3,000 आलं. मग y बरोबर आपल्याकडे 3,000 जसेच्या तसे 2 गुणिले इकडे आले भागिले. मग y बरोबर किती आलं, 3,000ला 2,000ने भाग लावला तर रुपये आपल्याकडे किती आलं, 1,500. म्हणजे y ची किंमत किती आली, 1,500. बघा, x ची किंमत बरोबर 500 म्हणजे एका खुर्चीची किंमत 500. y ची किंमत 1,500 आहे म्हणजे एका टेबलाची किंमत 1,500. प्रश्न काय विचारलाय, 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत. मग इथं लिहायचं 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत, ते आपल्याला विचारलं, टेबलांची किंमत. ओके, आता 2 खुर्च्या आणि 2 टेबलाची किंमत काय असणार आहे बाबा, 2 खुर्च्या म्हणजे 2x, 2 टेबल म्हणजे 2y ही किंमत. 2 गुणिले बघा, 2 गुणिले x ची किंमत किती आहे, 500 बरोबर. 2 गुणिले 500 अधिक 2 गुणिले y ची किंमत किती, 1,500 बरोबर. 500 दोन्ही 1,000 आणि 1,500 दोन्ही झालं 3,000. 3 आणि 1 किती झालं बाबा, रुपये 4,000. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय 2 टेबल आणि 2 खुर्च्यांची किंमत 4,000 रुपये येईल. तर असा एक हा प्रश्न आहे. आला तर 3 ते 4 मार्कांना हे प्रश्न आपल्याला येऊ शकतात परीक्षेला. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. बघा, पुढचा एक प्रश्न आहे 7वा. यात काय दिले, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची बदल केली तर मिळणारी संख्या आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे.
तर ती 2 अंकी संख्या काढा. आता बघा, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 9 आहे. बरोबर? लक्षात घ्या. आता या 2 अंकी संख्येमध्ये 2 अंक असणार. एक एकक अंक, एकक स्थानचा अंक आणि दुसरा दशक स्थानचा अंक. ओके. मग आपण या ठिकाणी काय करू? एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा जो अंक आहे त्याला आपण काय म्हणू? एक्स म्हणू. आणि दशक स्थानचा अंक जो आहे, दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक जो आहे तो आपल्याकडे वाय म्हणू. अंक बरोबर वाय. आता मला काय सांगितलं? म्हणून ती संख्या, ती संख्या 2 अंकी संख्या काय असते? समजा माझ्याकडे एखादी जी संख्या आहे ती माझ्याकडे 57 असेल. 57 म्हणजे एकक स्थानचा अंक 7, दशक स्थानचा अंक 5, म्हणजे 50 अधिक 7 असं आपण लिहू शकतो. म्हणजे 10 गुणिले 5 अधिक 7 असं लिहिता येईल. मग एकक स्थानचा अंक 5च्या ऐवजी जर 7च्या ऐवजी x असेल, दशक स्थानचा अंक y असेल, तर 10 गुणिले 5 म्हणजे 10 गुणिले y आणि हा 7 म्हणजे x. ओके, असं आपण या ठिकाणी एक ती संख्या लिहू शकतो. दशक स्थानचा अंक y आहे म्हणून 10y आणि अधिक आपल्याकडे x. ही जी आहे ना ती मूळ संख्या, तिला आपण म्हणू बाबा ही मूळ संख्या ही असणारी आपल्याला याच्यामध्ये x आणि y च्या किमती आल्या की आपलं उत्तर येईल. ही ती संख्या असणार आहे. आता याच्यामध्ये बघा एक पहिली अट काय दिली आपल्याकडं. आता याच्यामध्ये बघा दुसरा मुद्दा इथं आपल्याला आणखी आहे, की जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. आता ती संख्या 10y अधिक 1 आणि अंकांची अदलाबदल केल्यास, अंकांची अदलाबदल केल्यावर मिळणारी संख्या, मिळणारी संख्या, ओके, संख्या. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं बाबा 57 ही मूळ संख्या आहे. अदलाबदल केल्यावर काय मिळेल? 75 मिळेल. बरोबर? 7 इकडे आला, 5 तिकडे आला. तसंच 10y अधिक x चं काय होईल? 10x अधिक y ही संख्या मिळेल अदलाबदल केल्यावर. आता 2 संख्या लिहिल्या बाबा, मूळ संख्या आणि अदलाबदल करून येणारी संख्या. बघा काय केलं इथपर्यंत परत बघा. दशक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक आपण x म्हटलंय, दशक स्थानचा अंक y म्हटलंय. म्हणून ती संख्या 10 गुणिले दशक स्थानचा अंक y अधिक एकक स्थानचा अंक x आणि अदलाबदल करून मिळणारी संख्या 10x अधिक y. आता 2 अटी आहेत, त्याच्यातली पहिली अट काय म्हणते बघा. पहिली अट आपल्याला म्हणते की 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 9 आहे. म्हणजे यांच्यातले जे अंक आहे x आणि y यांची बेरीज 9 आहे. म्हणजे x अधिक y बरोबर 9 समीकरण नंबर 1 तुम्हाला मिळालं. दुसरी अट थोडी खतरनाक आहे बघा. दुसरी अट बघा, अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. म्हणजे ही जी संख्या आहे 10x 10y म्हणजे जी नवीन जी संख्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी जी संख्या आहे 10y अधिक x, ही संख्या जी आहे ना ती आधीच्या संख्येपेक्षा, म्हणजे आधीची संख्या आपल्याकडे काय अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या 10x अधिक y आहे. ही जी संख्या आहे ना अदलाबदल करून मिळणारी ती आधीच्या संख्येपेक्षा, आधीची संख्या काय बाबा 10y अधिक x पेक्षा 27 ने मोठी आहे, अधिक 27 आहे. बघा समजून घ्या की अंकांची अदलाबदल केली तर जी मिळणारी संख्या आहे 10x अधिक y, अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या, ही संख्या आधीच्या संख्येपेक्षा म्हणजे 10y अधिक x पेक्षा, आधीची संख्या म्हणजे 10y अधिक x पेक्षा 27 ने मोठी आहे. ठीक आहे. आता बघा 10x आपल्या जागेवर, हा x अधिक इकडे आले वजा x, y आपल्या जागेवर अधिक 10y इकडे आले वजा 10y बरोबर 27. 10x वजा x किती झाले बाबा? 9x झाले. आणि y वजा 10y वजा 9y झाले आणि बरोबर आपल्याकडे 27 झाले. या ठिकाणी बघा या सगळ्यांना 9 ने भाग लावता येईल. 9 1 9 वजा 9 1 9 आणि 9 त्रिक 27, समीकरण नंबर 2. अशा प्रकारे ही 2 समीकरणं तयार झाली. आता ही 2 समीकरणं सोडवा आणि x y च्या किमती काढा. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 9, दुसरं समीकरण x वजा y बरोबर 3. दोघांमध्ये x चा पण सहगुणक समान आहे आणि y चा सुद्धा. दोघांची बेरीज केली y कट होतील, x ची किंमत मिळेल. दोघांची वजाबाकी केली x कट होईल, y ची किंमत मिळेल. काय करायचं ते करा, आपण बेरीज करू. समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 मी बेरीज करतो. तुम्हाला वाटलं वजाबाकी करायची तर वजाबाकी करा आणि x ला घालवा. बेरीज केली तर काय होईल? x अधिक y बरोबर 9 आपल्या जागेवर राहील, अधिक समीकरण 2 मधला x वजा y आपल्या जागेवर जसा तसा भागिले 3 बरोबर 3. x अधिक y बरोबर 9 लिहिलं आणि अधिक
एक्स वजा वाय बरोबर 3 लिहिलं. बेरीज करायची. एक्स आणि एक्स 2x झाले. अधिक वाय वजा वाय कट झालं. 9 आणि 3 झाले 12. एक्स आपल्या जाग्यावर 12 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले. मग एक्स बरोबर बेस सग 12. एक्स बरोबर किती आलं? 6 आलं. आता वाय ची किंमत काढायची. वाय ची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर 6 ला तुम्ही समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकताय. बरोबर एक्स बरोबर 6 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय बाबा? एक्स अधिक वाय बरोबर 9 आहे. बघा एक्स अधिक वाय बरोबर 9. आपल्याकडे एक्स बरोबर 6 आहे. एक्सच्या जागेवर 6 लिहा. अधिक वाय बरोबर 9. वाय आपल्या जागेवर 9 आपल्या जागेवर 6 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. आणि वाय बरोबर 9तून 6 गेले 3 राहिले. वाय ची किंमत आली 3. आता आपल्याला काय सांगितलंय? एक्स बरोबर वाय, एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर 3 मिळालं. आपल्याला काय काढायचंय? आपल्याला ती संख्या काढायची, मूळ संख्या, 2 अंकी संख्या. बरोबर का? ती 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या जी आहे ती काय असणार आहे? ती 2 अंकी संख्या ती काय असणार बाबा? ती 2 अंकी संख्या आपल्याकडे काय? ती 2 अंकी संख्या आहे आपल्याकडे 10y अधिक x. माहिती लिहा बरोबर 10y अधिक x. 10 गुणिले y ची किंमत 3 अधिक x ची किंमत आहे इथं 6. 10 त्रिक 30 अधिक 6, 30 अधिक 6 किती? 36. तर ती जी मूळ संख्या आहे आपल्याला जी विचारली तर ती 36 येईल. तर असं आपण हा प्रश्न सोडू शकतो. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय? तर त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए चे माप कोण बी व सी या कोणांच्या मापांच्या बेरजे इतके आहे. तसेच ए व बी यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे काढा. लक्षात घ्या ए चं माप. आता बघा लक्षात घ्या कोण ए बी व सी. पहिलं काय करू? कोण बी आणि कोण सी यांचं जे गुणोत्तर आहे ते 4:5 आहे. म्हणजे याचा अर्थ कोण बी भागिले कोण सी बरोबर 4/5 आहे. मग आपण याला 4/5 या ठिकाणी आपल्याकडे मिळेल. कोण बी आणि सी यांचं जे काही गुणोत्तर आहे 4/5. आता याला आपण याला तुम्ही असंही म्हणू शकता की बाबा कोण बी चं माप. आता हे गणित सोडवत असताना आपल्याला इथं 2 वेगवेगळ्या तुम्ही पद्धतीने हे गणित तुम्ही सोडू शकताय. जसं की 2 वेगवेगळ्या पद्धती म्हणजे तुम्ही बी चं माप एक्स माना, सी चं माप वाय माना किंवा तुम्ही आणखी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये एकाच चलाचा वापर करायचा आहे असं पण होऊ शकतं. तर या ठिकाणी आपण काय करू? कोण बी चं माप काय करू? वाय अंश मानू आणि कोण सी चं माप जे आहे ते एक्स अंश मानू. आता आपल्याला दिले बी छेद कोण सी यांचं जे गुणोत्तर आहे ते 4:5 आहे म्हणजे 4/5 आहे. बी चं माप वाय पकडलंय, सी चं माप एक्स पकडलंय बरोबर 4/5. आता तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले एक्स 4x बरोबर वाय गुणिले 5 5y बरोबर. या ठिकाणी बघा या ठिकाणी एक समीकरण तयार होतं. 4 गुणिले x 4x 5 गुणिले y 5y. आता 4x आपल्या जागेवर 5y अधिक इकडे आले वजा 5y आणि बरोबर आपल्याकडे 0 राहिले. हे समीकरण एक या ठिकाणी तयार होईल. दुसरा मुद्दा काय दिलाय बघा ए चं माप हे बी आणि सी यांच्या बेरजे इतकं आहे. म्हणजे काय दिलं आपल्याला? ए चं जे माप आहे ते कोण बी अधिक कोण सी यांच्या बेरजे इतके आहे. कोण बी अधिक कोण सी यांच्या इतकं आहे. म्हणजे कोण ए बरोबर बी चं माप काय? एक्स आणि सी चं माप काय बाबा? वाय आहे. एक्स अधिक वाय इतकं या ठिकाणी आपल्याकडे आहे. ए चं माप काय? एक्स अधिक वाय. आता त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. त्याचा वापर करून आपल्याला एक समीकरण मिळेल. आपल्याला माहिती आहे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. आपल्याला 3 कोणांची मापे विचारले. आता ए अधिक बी अधिक सी बरोबर 180 अंश. ए चं माप काय? एक्स अधिक वाय अधिक बी चं माप काय? वाय आहे आणि सी चं माप एक्स आहे. बी चं माप वाय अधिक सी चं माप एक्स बरोबर 180. एक्स आणि एक्स 2x झाले अधिक वाय आणि वाय 2y बरोबर 180. या सगळ्यांना मी 2ने भाग लावला. सगळ्यांना 2ने भाग लावला. बे एक के बे अधिक बे एक के बे आणि बरोबर बे 9 18 म्हणून 90. एक्स अधिक वाय बरोबर 90. हे दुसरं समीकरण मला या ठिकाणी मिळालेलं आहे. एक्स अधिक वाय बरोबर 90. आता एक्स अधिक वाय बरोबर 90 म्हणजे ही ऍक्च्युली डायरेक्टली तुम्हाला ए ची पण किंमत आहे. कारण ए ची किंमत तुमच्याकडे एक्स अधिक वाय असते म्हणून ए चं माप सुद्धा आपण आहे हे म्हणू शकतो. पण आपण काय करू?
एक्स आणि वायच्या किमती काढून घेऊ, नंतर बाकी सगळ्या गोष्टी बघू. समीकरण 1 आहे एक्स अधिक वाय बरोबर 90 आणि समीकरण 2 आहे 4x वजा 5y बरोबर 0. ही दोन समीकरणं सोडवायची. पण इथं कोणाचाच सहगुणक समान नाही. मग कोणाचा तरी करावा लागेल, एक्सचा किंवा वायचा. समजा वायचा करू आपण. इथं 5y आहेत ना, मग आपण इथे पण 5y आणू. मग समीकरण 2 ला कितीने गुणावं लागणार आहे? 5 आहे. इथं तसं लिहायचं, समीकरण 2 गुणिले 5 करू. समीकरण 2 गुणिले 5 करू. चला 2ला 5 ने गुणू. समीकरण 2ला 5 ने गुणलं, 5 एके 5 म्हणून 5x, 5 एके 5 म्हणून 5y आणि 5 नवे 45 म्हणून 450. समीकरण नंबर 3. आता बघा समीकरण 3 आणि समीकरण 1 चा जर विचार केला तर दोघांमध्ये हे 5y समान आहे, ते कट होतील. अधिक 5y आणि वजा 5y वेगवेगळी चिन्ह आहे. म्हणजे या दोन समीकरणांची बेरीज करावी लागेल. बेरीज केल्यानंतर 5y कट होईल. आणि मग तसं इथं लिहू, समीकरण 1 अधिक समीकरण 3 करू. 1 आणि 3 यांची बेरीज करू. चला समीकरण 1 काय आहे बाबा? 4x वजा 5y बरोबर आपल्याकडे 0 आणि अधिक समीकरण 3 आहे 5x वजा 5y बरोबर 450. बघा 5 आणि 4 किती झाले? 9x. 5y सॉरी इथे आपल्याकडे अधिक 5y वजा 5y अधिक 5y गेले 450 आणि 0 450 झाले. मग x बरोबर काय आलं बाबा? 450 भागिले 9. 9 गुणिले तिकडे गेले भागिले 9 5 45 म्हणून x बरोबर किती आलं? 5 म्हणजे 50. x ची किंमत 50. आता मला y ची किंमत काढायची आहे. y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 50 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवा किंवा 1 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. 2 जरा बरं वाटते म्हणून 2 मध्ये ठेवू. x बरोबर 50 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आपल्याकडे काय बाबा? समीकरण 2 आपल्याकडे आहे x अधिक y बरोबर 90. इथं लिहा x अधिक y बरोबर 90. x ची किंमत 50 अधिक y बरोबर 90. y आपल्या जाग्यावर 90, आपल्या जाग्यावर 50 अधिक a बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 50 म्हणून y बरोबर मला मिळाले 40 अंश. y ची किंमत मिळाली 40. आता मला 3 कोनांची मापं काढायची. एक कोन A आहे, दुसरा B आहे आणि तिसरा C आहे. A चं माप काय असतं बाबा? A चं माप मी म्हटलंय x अधिक y आहे. A चं माप x अधिक y. x ची किंमत आहे 50 अधिक y ची किंमत आहे 40 बरोबर 90. बरोबर 90 बरं का? x अधिक y बरोबर 90. बघा x ची किंमत किती? 50 आहे म्हणून x च्या जागेवर 50. y ची किंमत 40 आहे म्हणून y च्या जागेवर 40. 50 अधिक 40 90. कोण B म्हणजे काय? B चं माप आपण y म्हटलंय. B बरोबर y आणि y ची किंमत आहे 40. कोण C ची किंमत x आहे. C चं माप x आहे आणि x ची किंमत आपल्याकडे किती आहे? 50 आहे. 50 अंश. म्हणजे त्या कोनांची जी माप आहे 90 अंश, 40 अंश आणि 50 अंश असं या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे. चला घ्या आता पुढे जाऊ आपण. अजून 2 गणितं आपल्याकडे शेवटची आहेत तर ती बघूयात आणि नंतर मग आपल्याला थांबता येईल. बघा खूप मोठी चर्चा आहे परंतु महत्वाची. बराच वेळ आपण चर्चा करतोय. बघा आता मी पटापट सांगतो तुम्हाला. 560 सेमी लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या किती पट आहे जरा एक चेक करू. प्रश्नामध्ये थोडंसं इथं प्रश्न थोडासा अर्धा आपल्याला लिहायचा राहिलेला आहे. तो थोडासा आपण चेक करू बाबा नेमका काय प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा गणित भाग 1 5वं प्रकरण एकाच मिनिटात आपण चेक करू. बघा आला 5वा अर्थ नियोजन नंतर हे 9वीच आहे ना रे आपलं. सॉरी 10वी नाही 9वी. 0 मिनिटात आपण या ठिकाणी बघूयात. आपण थोडीशी वाट बघू कारण गणित 1 5वं प्रकरण एकच मिनिट. तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय की एका 560 बघा 1/3 पट या ठिकाणी आहे. प्रश्नामध्ये 1/3 आहे. ओके 1/3 पट आहे. बघा इथे एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट. इथं हा एक कट करून टाका. मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या इथं 1/3 पट आहे. 1/3 शब्द 1/3 पट आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा. आपण काय करू? मोठ्या तुकड्याची लांबी आपण या ठिकाणी मोठ्या तुकड्याची लांबी आपण समजा x आहे 1 सेंटीमीटर मानू आणि लहान तुकड्याची लांबी
तुकड्याची लांबी, लहान तुकड्याची लांबी आपण y मानू, लांबी बरोबर y सेंटीमीटर मानू. आता काय दिलंय एका 560 सेमी. आता दोरीची लांबी आपल्याकडे किती, एकूण दोरीची जी लांबी आहे बघा लक्षात घ्या, दोरीची लांबी बरोबर किती आपल्याकडे 560 सेंटीमीटर. म्हणजे या दोघांची बेरीज लहान तुकडा अधिक मोठा तुकडा बरोबर आपल्याकडे 560 येणार. म्हणजे लहान तुकडा x अधिक मोठा तुकडा y बरोबर आपल्याकडे आला 560. इथं समीकरण 1 बनेल. आता दुसरा मुद्दा काय दिलाय, लहान तुकड्याची लांबी. आपल्याला काय म्हटलंय, लहान तुकड्याची लांबी, लहान तुकड्याची लांबी, लहान तुकड्याची लांबी बरोबर काय दिलंय की मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. म्हणजे 1/3 गुणिले मोठा तुकडा, मोठ्या तुकड्याची लांबी, मोठ्या तुकड्याची लांबी या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. ठीक आहे, मोठ्या तुकड्याची लांबी. आता लहान तुकड्याची लांबी काय म्हटलं बाबा, y म्हटलंय बरोबर. 1/3 गुणिले मोठ्या तुकड्याची लांबी x आहे बरोबर. आता 3 भागिले इकडे आला गुणिले 3y बरोबर आपल्याकडे x आला बरोबर. आता x ला इकडे घेऊ, अधिक x इकडे आले वजा x, 3y वजा x बरोबर 0. म्हणजे इथं आपल्याकडे समीकरण काय मिळेल, वजा x आणि नंतर लिहा अधिक 3y बरोबर 0 असं या ठिकाणी समीकरण आपल्याला मिळेल. तर या समीकरणामध्ये आपण काय करू, या समीकरणाचा एक विचार, या समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ठीक आहे, आपण याला म्हणा समीकरण नंबर 2 म्हणू. चला, अशा प्रकारे हे दोन समीकरण तयार झाली. आता यांना सोडवायचं. बघा इथं अधिक x समीकरण 1 मध्ये काय आहे, x अधिक y बरोबर 560 आणि समीकरण 2 मध्ये वजा x अधिक 3y बरोबर 0. या दोघांमध्ये x समान आहे, हा कट होईल केव्हा, ज्यावेळेस या दोन समीकरणांची बेरीज करू तेव्हा. दोघांची बेरीज करा, कारण एका ठिकाणी अधिक x एका ठिकाणी वजा x आहे. म्हणून समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, दोघांची बेरीज करा. काय होतंय बघा, एक काय बाबा, x अधिक y बरोबर 0, सॉरी x अधिक y बरोबर 560 आणि दुसरा आपल्याकडे काय आहे अधिक वजा x अधिक 3y बरोबर 0. बघा x कट झाला, 3y आणि 1y आपल्याकडे झाले 4y आणि बरोबर आपल्याकडे आले 560. y बरोबर 560 आपल्या जागेवर 4 गुणिले इकडे आले भागिले, y बरोबर 560 ला 4 ने भाग लावा. बघा 14 चोक 56 म्हणजे किती झालं 140 सेंटीमीटर. y ची किंमत 140 सेंटीमीटर, पण आपल्याला x ची किंमत काढायची. आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी काढायची. मोठ्या तुकड्याची लांबी म्हणजे x ची किंमत. मग ती काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, y बरोबर 140 ला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवावे लागणार आहे. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. इथे लिहायचं y बरोबर 140 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 560. मग इथं लिहा x अधिक y बरोबर 560. x ची किंमत किती माहिती नाही, अधिक y 140 आहे बरोबर 560. x आपल्या जाग्यावर 560, आपल्या जाग्यावर 140 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 140 झाले. मग x बरोबर 0 आपल्या जाग्यावर, 7 4 गेले 2, 5 1 गेला 4 म्हणजे 420 सेंटीमीटर. x बरोबर 420 आहे. मग तुम्ही म्हणू शकता की बाबा मोठ्या तुकड्याची जी लांबी आहे ती 420 आहे. आणि लहान तुकड्याची जर विचारली तर म्हणायचं लहान तुकड्याची लांबी 140 आहे, मोठ्या तुकड्याची लांबी 420 आहे. आपल्याला मोठ्या तुकड्याचीच लांबी विचारली, लहान तुकड्याचा काही विषय नाहीये. आता शेवटचा प्रश्न आपण बघू, लास्टचा प्रश्न शेवटचा. बघा याच्यात काय, एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरता ऋण 1 गुण म्हणजे वजा 1 गुण देण्यात येणार होता. यशवंताने 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली. मग आपण काय करू, बरोबर उत्तरे समजा त्याने x दिले आणि चुकीची जी काही उत्तरे, चुकीची म्हणजे चुकीचे जे काही प्रश्न आहे, चुकीची जी काही उत्तरे ते आपण y म्हणू. म्हणजे x प्रश्न त्यांनी बरोबर सोडवले आणि y प्रश्न त्यांनी चुकीचे सोडवले. पण त्यांनी सोडवले किती, सर्व प्रश्न सोडवले. म्हणजे x अधिक y एकूण प्रश्न आपल्याकडे किती आहेत, एकूण प्रश्न आपल्याकडे 60 आहेत आणि सगळे सोडवले. म्हणजे बरोबर सोडवलेले अधिक चुकीचे सोडवलेले बरोबर 60, एकूण 60 आहे समीकरण नंबर 1. आता जी दुसरी अट आहे, दिलेली अट. बघा दिलेली अट काय बाबा, दिलेली अट याला किती प्रश्न, याला
यांनी ज्यावेळेस हे सगळे प्रश्न सोडवले, x अधिक y बरोबर 60 आहे. एकूण 60 या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहेत. मग आता याला मार्क मिळालेत 90. 90 मार्क म्हणजे काय? बरोबर त्यांनी जे सोडवलेत तेवढे आणि त्याच्यातून वजा करावे लागणार आहेत. त्याच्यातून वजा करावे लागणार आहेत चुकीची उत्तरे. बरोबर ना? आता बघा या ठिकाणी आपण काय करू? बघा दिलेली अट काय? प्रत्येक बरोबर प्रश्नाकरता 2 गुण आहे. समजा एक्स प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे त्याला 2x एवढे मार्क मिळाले. बरोबर ना? बरोबर प्रश्नाला 2 मार्क. कुठले एक्स इतके त्यांनी बरोबर प्रश्न सोडवलेले आहेत. मग त्या बरोबर प्रश्नांचे किती मार्क झाले? 2x. आता त्याच्यानंतर चुकीचे जे काही उत्तर आहेत त्याला वजा 1 मार्क आहे. चुकीचे किती सोडवलेत? y सोडवलेत. त्याला मार्क आहेत वजा 1 म्हणून y गुणिले वजा 1 या ठिकाणी आपण केलं. आणि बरोबर त्याला गुण मिळाले 90 म्हणजे 2x अधिक y गुणिले वजा 1 बरोबर 90. म्हणजे काय होईल बाबा? हे बरोबर सोडवलेले प्रश्न आहेत x. त्यांचे त्याला जर 2 ने गुणलं तर तेवढे बरोबर सोडवलेल्या प्रश्नांचे मार्क आणि y गुणिले वजा 1 म्हणजे चुकीच्या प्रश्नांचे मार्क बरोबर 90 आहे. म्हणजे काय होईल इथं 2x y गुणिले वजा 1 वजा y बरोबर 90. याला म्हणू समीकरण नंबर 2. आता या दोघांना सोडवून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. तर आपल्याला इथं म्हटलं की किती प्रश्नांची उत्तरं चुकली. बरोबर. आता चुकली किती प्रश्नांची उत्तर ते आपण काढू. पण अगोदर इथं मला काय मिळेल की इथं y कट होऊन मला अगोदर x ची किंमत मिळेल बरं. कारण या दोन समीकरणामध्ये y चा सहगुणक जो आहे तो आपल्याला समान दिसतो. मग आपण काय करू? समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. वजा y आणि अधिक y ते कट होतील. ओके. समीकरण 1 अधिक 2 करू. एक काय आहे? x अधिक y बरोबर 60 आणि अधिक पुढचा आहे 2x वजा y बरोबर 90. 2x वजा y बरोबर 90. बेरीज करा. 2 आणि 1 झाला 3x. y गेले 60 आणि 90 झाले 150. x बरोबर 150 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडाला भागिले x बरोबर 3 5 50 म्हणून 50. x ची किंमत 50 आहे. म्हणजे 50 प्रश्न जे आहेत ते त्यांनी बरोबर सोडवले. आता y ची किंमत काढू. चुकीचे प्रश्न काढायचे. y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 50 याला तुम्ही समीकरण 1 किंवा 2 मध्ये कुठेही ठेवा. आपण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 50 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 60. बघा x अधिक y बरोबर 60. x अधिक y बरोबर 60. x ची किंमत किती? 50 आहे. मग x च्या जागेवर लिहा 50 अधिक y बरोबर 60. y आपल्या जागेवर 60 आपल्या जागेवर 50 अधिक हे पलीकडे गेले वजा 50. y बरोबर 60तून 50 गेले 10. म्हणजे 10 प्रश्न जे आहेत ते चुकले. इथे लिहायचं चुकीची उत्तरे y आहेत. मग इथे लिहायचं चुकीची उत्तरे 10 असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा सराव संच 5.2 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 5 वरती चर्चा करू. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.